नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवरती आयकर विभागाचा छापा। 26 कोटींची रोकड, 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त। शरद पवारांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता। पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांचा पक्षाला रामराम, तर युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहानही पक्ष सोडण्याची चर्चा। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये आरोपीच्या आजोबांकडून ड्रायव्हरला पैशांचा आमिष, गुन्हे शाखेच्या तपासात उघड। सुरेंद्र अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। गुजरातच्या राजकोटमधल्या गेम झोनमध्ये आगीचं तांडव, 32 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 12 लहान मुलांचा समावेश। दिल्लीमधील लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग, 6 लहान मुलांचा मृत्यू। अकोल्यासह जळगावमध्ये वाढत्या उष्णतेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी। उष्णतेची लाट असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं, मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, तर धुळ्यामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा, नागरिकांचे प्रचंड हाल। आजपासून कोकणामध्ये समुद्री पर्यटन बंद असणार। 31 ऑगस्टपर्यंत समुद्री पर्यटन बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारी होडी, प्रवासी वाहतूक बंद राहणार। बंगालच्या उपसागरामध्ये रेमल चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज। नाशिक मान्सूनच्या वेळापत्रकावरती परिणाम होण्याची शक्यता। पश्चिम बंगालसह ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात। आयपीएल फायनलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा महामुकाबला, तर आजच्या सामन्यावरती पावसाचा सावट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।